आज 9 तारीख 3रा महिना आम्ही 27 तारखेला लिगी अर्ज सगळीकडे देऊन आज कालच्या 8 तारखेपर्यंत आम्हाला काय जे माहिती पाहिजे होती ती त्यांना लिगली दिलेली होती, त्याच्यातून मिळण्याचा आम्ही संदर्भ केला होता, पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली नाही। त्याच्यामुळं आज सकाळी आम्हाला निर्णय घ्यावा लागला की आमरण उपोषणाला बसणार लागतंय, असं हे काही देऊ शकणार नाहीत। त्याच्या संदर्भात आज आम्ही पहिला दिवस आमचा सुरुवात झालेली आहे। तुमचं जे फलक आहे त्यामध्ये तुम्ही एक उल्लेख केलेला आहे की मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार, तर नेमकं कशा प्रकारचा आहे भ्रष्टाचार? सोमेश्वर देवस्थान जिरेवाडीचं हा परळी तालुक्यात तो नाही, बीड जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात पूर्णपणे जागृत आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातल्या नागरिकाला माहिती की सोमेश्वर देवस्थान हा जिरेवाडीला आहे। अन्नदान हे ग्रामीण भागामध्ये पहिलं अन्नदान जर असेल तर हे जिरेवाडीसारख्या ठिकाणी एवढं होतं की खूप मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा साठा चालू आहे। तुम्ही पण त्यांच्यासोबत उपोषणाला आहेत, नेमकं काय सांगाल की त्यांनी जसं सांगितलं की बाबा देवस्थान खूप जुनं आहे आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार आम्हाला जाणवत आहे, नेमकं काय आहे प्रकार? त्यांनी की आम्हाला पावत्या वगैरे क्लिअर दाखवावं, चांगलं मंगलभवनचं काम चांगलं करावं, ही आमची इच्छा आहे। त्यांनी भ्रष्टाचार बंद करावा। त्यांनी तुम्ही काय त्यांच्यासोबत चर्चा केली की खूप 2-3 महिन्यात चर्चा करावं ना। त्यांचं म्हणणं काय ते मिटिंगला येत नाहीत, हो येतो म्हणते मीटिंग, एकदा मिटिंगला आले पण मिटिंगला आलीच नाहीत ते, उलट त्यांनी आमची गुन्हा दाखल केला। कशाच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला? भ्रष्टाचार म्हणजे आता वर्षाचं जर आमचं देवाचं उत्पन्न अंदाजी ढोबळ ह्याच्यात धरलं तर 35 लाख होत आहे, तर हे आम्हाला कधी विचारलं की फक्त 13 लाख जमा आहेत, 10 लाख जमा आहेत। म्हणजे तुमचा अंदाज आहे किंवा एक जो साधारणतः 35 लाखाचं इन्कम आहे, हा पण सांगताना ते सांगतात की 13 लाख रुपये जमा आहेत आमच्यात। 25 वर्षापासून उत्पन्न आहे ना हे. मग ते वर्षाला 35 लाख रुपये अंदाजे ढोबळ। मग ते केव्हा विचारलं इतका खर्च झाला, ह्या भीतीला 40 लाख लागले, राजस्थानीमध्ये 10 लाख जमा येतं, दीनदयाळमध्ये इतके येतं असं। आपल्यासोबत सरपंच सुद्धा आहेत। सरपंच काय सांगाल की जो उपोषण सुरू आहे ग्रामस्थांनी सुरू केलेला आहे, नेमका तो विषय कसा आहे आणि कशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे? भ्रष्टाचार वेगवेगळे स्वरूप आहे। आता पहिला जर सांगायचं झालं तर पावत्याच्या स्वरूपात देणगीच्या पावत्या आहेत, देणगी देणाऱ्याच्या पावत्या भरपूर आहेत, पण त्या पावत्या खात्यामध्ये पैसे त्या देणगीच्या पावत्याचे जमा होत नाहीत। मग ते पावत्या काहीतला तर पावत्या दिल्या जात नाहीत। आता समजा 8,100 रुपयाची ही नगर भोजनाची पावती आहे, पण ॲक्च्युअल काही ठिकाणी तर ते सदस्य पावत्या वाटून घेतात आणि त्या 8,100 रुपयाची पावती अक्षरशः 30,000ला 40,000ला सुद्धा विकली जाते। म्हणजे पावत्याच्या स्वरूपातून सुद्धा भ्रष्टाचार हा झाला एक। नंबर 2, जे खरेदीच्या स्वरूपामध्ये आता पाठीमागं देवस्थानला लाईट फिटिंगचं सामान खरेदी करण्यासाठी सर्वजण पुण्याला गेले। लाईट सामान हे फक्त 2.5 लाख रुपयाचं आणलं, पण बिल हे 5 लाख रुपयाचं जोडलं गेलं आणि त्यांची सुद्धा तक्रार झालेली आहे किंवा अध्यक्ष म्हणतोय सचिवानं 2.5 लाख रुपये खाल्ले, त्याच्यातले मला एक रुपया सुद्धा मिळाला नाही। ह्याच्यावर सुद्धा त्यांचं ते 2.5 लाखाचे पैसे वाटून घेण्यासाठी सुद्धा वाद झालेला आहे, हे सुद्धा आमच्या कानावर आहे। मध्यंतरी एक विषय समोर आला होता की गावातील काही लोकांवर सुद्धा यावर गुन्हे दाखल झाले होते, नेमकं काय? हो, त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो। प्रथमदर्शनी सुरुवातीला तो गुन्हा माझ्यावरच दाखल झाला होता। आम्ही आता देवस्थानचं कार्यालय हे देवस्थानमध्ये आहे, एक रूम आहे, पण ते कार्यालयाचं रेकॉर्ड अजिबात त्या कार्यालयात गावामध्ये नसून ते प्रताप कांदे जे सचिव आहेत त्यांचं एक स्वतःचं एक घर आहे परळी शिवाजी चौकामध्ये, तर त्याच ठिकाणी ते स्वतः ऑफिस भरवतात। आता त्या ठिकाणी ऑफिस असल्या कारणानं आम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारायला गेलो किंवा आमच्याकडे मिटिंगला या, गावासमोर या आणि एकदा हिशोब वाचून दाखवा, नेमका आमच्या तक्रारी ज्या आहेत ते ऐका आणि त्याच्यावर समाधानकारक उत्तर द्या आणि त्याच्यावर कारभार व्यवस्थित चालावा। यासाठी आपण सगळेजण संघटित होऊ, एकत्र येऊ आणि गावाला किंबहुना देवाची प्रगती व्यवस्थित करू, यासाठी आम्ही त्यांना विचारणा करण्यासाठी गेलो होतो। तर त्याच्यावर त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले। जर तुमच्या हे मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढलं पाऊल काय उचलणार? आम्ही आमरण उपोषण करणार इथं, जोपर्यंत हे आमच्या देवाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे। आणि मी तुमच्या ह्या माध्यमातून आवाहन करतो आमच्या देवळ कमिटीला की त्यांनी जे हे देवाचं जे लावलाय का बाजार हे कुठंतरी थांबवावं। हे महाराष्ट्रभर आपलं जे देवस्थान आहे ह्याची चर्चा त्यांनी आज एवढ्या ह्या स्टेपला आणून ठेवली। आता 3 महिने झालं साहेब आम्ही हे वाट पाहत होतो की ही वेळ येऊ नये, मात्र त्यांनी स्वतः ही सुरुवात केली पोलीस स्टेशनला जाऊन। आम्ही 3 वेळेस लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये येऊन गावामध्ये मिटिंग बोलवली होती, पण कुठल्याही मिटिंगला त्यांनी आमच्या दाद दिली नाही आणि कुठलाही त्यांचा असं आता एक विषय झाला आहे की आमचं कुणीच काय करू शकत नाही।
मग हे विषय साहेब कुठंतरी थांबायला पाहिजे. ह्या उद्देशानं आम्ही जे आज पाऊल उचललं आहे आणि हे पाऊल आम्ही न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं आमचं जागेवर मड जरी पडलं तरी आम्ही देवासाठी उठणार नाहीत. हे आमचा ठाम निर्णय. सरपंचाचं म्हणणं आहे की लाईट फिटिंगच्या कामाचा खर्च जो आहे तो 2.5 लाखाऐवजी 5 लाख दाखवला. हो, मात्र तुम्ही एक उपोषण करते आहात, मात्र तुम्हाला काय वाटतं कोणकोणत्या माध्यमातून भ्रष्टाचार? अगदी खरं आहे साहेब. ह्या गोष्टी त्यांच्याच म्हणजे सदस्य जे आहेत त्यांच्या कमिटीमधले आहेत त्यांनीच केलेले कार्यक्रम आहेत हे, पण त्यांचंच कधी कधी जमत नाही. म्हणून हे एक काहीतरी सांगतंय ते काहीतरी सांगतंय, मग देवालाही कुठेतरी गोष्ट सहन झाली नाही. त्यामुळं हे देवानं आम्हाला असं बळ दिलंय आणि आम्हाला असं सांगतात आणखी किंवा सरपंचाला आम्हाला ₹1,00,000 दिले, 2 लाख दिले. मी आवाहन करतो आमच्या गावातल्या नागरिकांना, ज्यांनाही वाटत असेल मी सरपंचाकडून 1 जर रुपया घेतला असेल तर त्यांनी देवाच्या पिंडीतलं पाणी शिवाव. मी तिथं येतो स्वतः. त्यांना जर वाटत असेल तर मी तर आतापर्यंत सांगतो, मी जर 1 रुपया जरी कुणाचा घेतला असला किंवा काही विषय असला आमचा तर त्यांनी समोरासमोर यावा गोष्टीला. मी त्या गोष्टीला त्यांच्याशी चर्चा करतो. थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना सुशोभीकरणासाठी जसं की लाईट फिटिंगचा विषय घेतला, मात्र ते पैसे खर्च कमिटीवाले करतात का नाही? नाही, खर्च तर का साहेब, खर्च तर 10 रुपये करायचे आणि 100 रुपयाचं बिल. भ्रष्टाचार होतोय असं तुम्ही? हो, नक्कीच. त्यामुळेच हे आम्हाला पाऊल उचलावं लागलं साहेब. नाही, तुम्ही म्हणले किंवा वर्षाला साधारण 30-35 लाख देवस्थानकडे जमा होतात. हो, 19 वर्ष झालं ते तुम्हाला हिशोब देत नाहीत, पावत्या दाखवत नाहीत. साधारण किती कोटीचा भ्रष्टाचार असेल हा? एक अंदाजे काय वर्षाला असावा? 35 आता कोटीचा आम्ही तेवढा म्हणू शकत नाही कारण देवाचा विषय आहे, आम्हाला तेवढा नाही. पैसे भक्तांनी टाकलेले पैसे आहेत. हो, म्हणजे वर्षाला 35 लाख बी येत असले हम्म. तर साधारण 19 वर्षाचा हिशोब केला तर ती कोटी. नाही, आमच्या सोमेश्वर मंदिरच्या देवस्थानचं मंदिरचं काम झालेलं आहे साहेब. 5-7-8 वर्षापूर्वी 10 वर्ष झालं असेल कसं सरासरी. साधारण किती असेल? त्यावेळेस मात्र पूर्ण सगळा खर्च झालेला होता आणि काही असे शिल्लक पैसे होते देवस्थानाला की काही प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय ना? हा. नाही तुम्ही जे म्हणलात की 30 ते 35 प्रतिवर्ष जमा होतात, ते साधारणतः 10 वर्षापूर्वी हे मंदिर बांधलेलं आहे. 10 वर्षापासून आतापर्यंत जरी म्हणलं तर 3.5 कोटी सहज जमा व्हायलाच पाहिजेत. पण आज त्यांच्याकडं शिल्लक आम्ही त्यांना विचारणा केली तर त्यांनी फक्त आमच्याकडं शिल्लक खात्यावर 13 लाख आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आता सोन्याच्या बाबतीत सांगतो मी तुम्हाला, दर आमच्या महाशिवरात्रीच्या पालखीच्या निमित्तानं कोणी पिंड घालतं, कोणी छत्री घालतं, कोणी हत्ती. सोनं हे भरपूर मुबलक प्रमाणात असायला पाहिजे. प्रत्येक गावकऱ्याला जर विचारलं तर गावाकडे किती सोनं असेल तर प्रत्येकाच्या तोंडात एकच आहे, 2, 3, 4 किलो तरी आपल्या देवस्थानाकडे सोनं असायलाच पाहिजे. आम्ही ज्यावेळेस त्यांना विचारणा केली तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला 4.5 तोळे फक्त शिल्लक सोनं आहे असं आम्हाला सांगितल्यानंतर आमचे केस उभेच राहिले. आश्चर्य वाटतं की एवढं 20 वर्षापासून 10 वर्ष, ठीक आहे 20 वर्षापूर्वीचं सोनं मोडलं असेल मग नवीन मंदिर बांधण्यासाठी, मान्यही करू आपण. चला 10-15 वर्षापासूनचं तरी सोनं दाखवा ना तुम्ही. 10-15 वर्षापूर्वीचं सोनं फक्त 4.5 तोळे 46 ग्राम शक्यच नाही आहे. आणि ही गोष्ट आमच्या गावातल्या कोणत्याच व्यक्तीला विश्वास न बसणारी गोष्ट आहे. म्हणून भ्रष्टाचार निश्चितच आहे आणि त्याच्यासाठी आमची मागणी एकच आहे, फक्त किर्द, लेजर आणि पावती उकच द्यावेत. आम्ही मागण्याचा काय असा खंडीबार यादी बनवलेली नाही आहे. फक्त किर्द द्यावी त्यांनी, लेजर बुक द्यावं आणि पावती बुक द्यावं. त्याच्यामध्ये दूध का दूध, पाणी का पाणी ताबडतोब आपल्याला कळेल.